अब मोदी जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा, लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी। उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास, तो ऐसा क्या बोलते हैं, वैशाखी लेकर, हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर। अब उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़, उनके 20-25 लोग चुनकर आए हैं, वो उनको बंद करके रखा है। ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा। ताजमहल होटल जो है ताज लैंड्स एंड, वहाँ जेल बना दिया है। वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेंट आ रही है कि हमको भी कैद खाने में रखा है। तो एक मोदी जी की सरकार यहाँ है, चल रही है। देवेंद्र फडणवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है, होम मिनिस्टर यहाँ है, फिर भी अपने कॉर्पोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है। ये किसका डर है मोदी जी? डर तो है ना, ये डर किसका है एक बार बता दीजिए कि अपने लोगों को क्यों बंद करके रखा है। हमारे नगर सेवक जो है खुले अपने घर में है, मातोश्री पे आते हैं, मीटिंग करते हैं, चले जाते हैं, हमको किसी का डर नहीं। सर, मुंबई में बिहार भवन बनाया गया, ऐसी खबरें सामने आ रही है। मेयर बनने वाला है, ऐसा कह रहे हैं, उनके पास भी नहीं है। देखिए ना, देखिए बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं। एकनाथ शिंदे के पास पूरे 30 नगर सेवक नहीं है कॉर्पोरेटर, वो उनकी मेयर की बात करते हैं। अब जिनको बनाना है वो बना लेंगे। हम लोग है ना, अभी भी जिंदा है टाइगर। अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकता है। लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना, तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में। सर, मुंबई में बिहार भवन जाएगा, उसके लिए 300 करोड़ रुपए की निधि भी देखेंगे। अब ये सरकार आएगी ना बीएमसी में, उनको भी कुछ जवाब देने दो ना। जो अपने आप को शिवसेना मानती है ना, उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की। आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात या गटावरून। तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है, म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं, आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही, गौतम अडाणी सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं ते। पण एक सांगतो की कोणालाही सहजतेनं महापौर बसवणं सोपं नाही। ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत, आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का, तरी त्यांचा विजय झालेला नाही। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे। मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक। मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही। गेले किमान 25 वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य आहे, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य आहे। त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना होती। तेव्हा त्यांचे जे काही भाषण देणारे माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे। मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता। अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो। राऊतसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही। आता आम्ही फक्त मजा बघतो। कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे। कोण कोणाला घाबरते? सरकार आहे, अहो सरकार तुमचं आहे,
मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे. म्हणजे मला गंमत वाटते. तिकडे त्यांचं मी काल एक ट्विट केलं, आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं. लोक बिक झेंडे विंडे हलवतायत, असे चांगली गोष्ट आहे. एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील, मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा. महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं. लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते. असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं. कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतोय. रावसाहेब, आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे, देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळतं. नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत की त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, आणि त्याचबरोबर उदय सामंत म्हणतायत की त्यावेळी नॉट रिचेबल कुठले नगरसेवक राहतात तेव्हा. नाही, ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहे हे आपापल्या घरी आहेत. आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. कल्याण डोंबिवलीतले 2 तुमचे नगरसेवक जाऊन श्रीकांत शिंदेना भेटतात आशीर्वाद घेण्यासाठी. मग घेऊ द्या ना. आज त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदेचा, जात असतील. नाही, पण तिथे डॅमेज पाहू ना. स्थापनेसाठी बघा, एक लक्षात घ्या, आमचा 11चा गट स्थापन होईल. आमचे 11 नगरसेवक आहेत. मनसे आणि तुम्ही. मनसे स्वतंत्र गट आहे. अच्छा, हा 11 तुमचे आहेत. 11 आणि 5. आमच्या 11चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि इथे मुंबई महापालिकेत काय होईल? एकत्र असा गट असेल? नाही, स्वतंत्र की गट स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. 2 स्वतंत्र पक्ष आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना. आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही. नाही, पण कल्याण डोंबिवलीमध्ये असा ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही, करू द्या ना. त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची. बघा, अशा मदत वेळेस- म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपलाही माहिती आहे. म्हणजे हे केडीएमसी मध्ये होते. केडीएमसी मध्ये म्हणतो. नाही, अर्थात मुंबईत पण ते करू शकतात.